नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सध्या रब्बी हंगाम सुरू झालेला आणि या रब्बी हंगामामध्ये आपण पारंपरिक पिकाची लागवड करत असताना त्यामध्ये हरभरा, गहू या पिकाची प्रामुख्याने लागवड करतो. परंतु त्याबरोबरच आपण तेलबिया पिकामध्ये जर जवस या पिकाची लागवड केली तर आपणाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन येऊन चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. जवस हे असे पीक आहे की त्याचा तेलासाठी आणि धागा निर्मितीसाठी वापर केला जातो. जवसाचे तेल हे अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये वेगवेगळी प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराला मिळतात. त्याबरोबरच जवसाच्या तेलामध्ये 58% ओमेगा 3, ओमेगा 6, कोलेस्ट्रॉल आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी 20% तेल हे आपण खाद्यतेल म्हणून वापरतो आणि 80% तेलाचा उपयोग हा औद्योगिक क्षेत्रामध्ये साबण, व्हार्निश, शाई तयार करण्यासाठी या गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो. त्या जवसाची ढेप ही जनावरांसाठी, दूध देणाऱ्या जनावरांसाठी एक चांगलं खुराक म्हणून वापर केला जातो. त्याबरोबरच जवसाच्या ज्या झाडाच्या काड्या असतात त्या काड्यापासून धागा तयार होतो आणि हा धागा चांगल्या प्रतीचा असल्यामुळे त्याचा उपयोग पिशव्या तयार करण्यासाठी, कागद, कपडे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या जवस पिकाची लागवड आपल्या रब्बी हंगामामध्ये केली जाते आणि या एकूण जवसाच्या उत्पादनापैकी 80% जवसाचे उत्पादन हे तेल काढण्यासाठी वापरले जाते आणि 20% सर्वसाधारणपणे धागा काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जवस लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीने असते, जवस लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याविषयी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रामुख्याने जवस लागवडीसाठी जमिनीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची, आम्लविम्ल निर्देशांक हा 5 ते 7च्या दरम्यान असणारी जमीन ही जवस पिकासाठी लागवडीसाठी उत्तम असते. त्याच्यानंतर हवामानाचा जर विचार केला तर जवस लागवडीसाठी हवामान हे प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये जवस पीक असल्यामुळे 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. त्याबरोबरच फुलोरा आणि त्याच्यानंतरच्या अवस्थेमध्ये थोडे कोरडे आणि उच्च तापमान म्हणजे 32 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असेल तर त्या ठिकाणी त्याच्या उत्पादनामध्ये घट संभवते. म्हणून 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये जवस पिकाची लागवड आपण रब्बी हंगामामध्ये केली, वेळेवर जर पेरणी केली तर त्या ठिकाणी चांगले उत्पादन येऊ शकते. त्याच्यानंतर पूर्व मशागत करत असताना जमिनीची एकतर खोलगट नांगरणी आपण खरीप हंगामात केली असेल तर ठीक, नसेल केली तर खोलगट नांगरणी करून एक कुळवाची पाळी देऊन त्या ठिकाणी काडी कचरा वेचून शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी चांगले शेणखत जर आपण खरीप हंगामामध्ये टाकले नसेल तर त्या ठिकाणी चांगले शेणखत कुजलेले 10 गाड्या प्रति हेक्टरी टाकून आपण त्या ठिकाणी पसरवून घेणे आवश्यक आहे. जवस पिकाच्या सुधारित वाणांचा जर विचार केला तर त्यामध्ये लातूर जवस 93 हा वाण 90 ते 95 दिवसाचा असून लवकर तयार होणारा वाण आहे आणि लवकर तयार होणारा असल्यामुळे आपण याची लागवड कमी अंतरावर करू शकतो. हा वाण कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त आहे. मर, भुरी, अल्टरनेरिया या रोगास त्याबरोबरच गादमाशी या किडीला हा वाण प्रतिकारक्षम असतो. त्याच्यानंतर NL97, NL260 हे वाण आहेत. NL97 हा 115 ते 120 दिवसाचा वाण असून हाही मर, भुरी, अल्टरनेरिया या रोगाला त्याबरोबरच गादमाशी या किडीला प्रतिकारक्षम आहे आणि NL260 हा 111 ते 115 दिवसाचा वाण असून हाही वाण वेगवेगळ्या रोगांना आणि गादमाशीला रोगप्रतिकारक्षम आहे. त्याबरोबरच शारदा हा वाण कोरडवाहू उत्पादन घेण्यासाठी शिफारशीत केलेला वाण आहे. या वाणाची लागवड आपण कोरडवाहू शेतीसाठी करू शकतो. या वाणाचा कालावधी हा 100 ते 105 दिवसाचा असून हा रोगही मर, भुरी, अल्टरनेरिया या रोगाला प्रतिकारक्षम आहे. त्याबरोबरच गादमाशी या किडीला प्रतिकारक्षम आहे. अशा पद्धतीने आपण या सुधारित वाणांची लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्या पिकावर जे काही वेगवेगळे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो तो कमी होऊन आपला उत्पादन खर्चही कमी होऊ शकतो. म्हणून आपण या सुधारित वाणांची लागवड करणे आवश्यक आहे. जवसाची पेरणी करत असताना हे प्रामुख्याने ऑक्टोबरच्या 2ऱ्या व 3ऱ्या आठवड्यामध्ये करणे आवश्यक आहे. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर
ठेवून त्या ठिकाणी पेरणी करत असताना बियाणे 5 ते 7 सेंटीमीटरच्या खाली जाणार नाही अशा पद्धतीने पेरणी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच जवसाची पेरणी करत असताना बियाणे हे हेक्टरी 12 ते 15 किलो आवश्यक आहे आणि दर हेक्टरी झाडांची संख्या 4.5 ते 5 लाख या दरम्यान राहून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळू शकतो. त्याबरोबरच बियाण्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करत असताना कार्बेंडिझम 1.5 ग्रॅम किंवा थायरम 3 ते 3.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या पद्धतीने लावणे आवश्यक आहे. पीक कोणतेही असेल तर त्याचे खत व्यवस्थापन महत्त्वाचे असते. जवस पिकालाही रासायनिक तसेच सेंद्रिय खतं देऊन आपण त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होऊ शकते. कोरडवाहू जवसाकरिता 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस, तसेच बागायती लागवडीसाठी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद हे याच्यापैकी 30 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद हे पेरणीवेळी आणि राहिलेले अर्ध्या नत्राची मात्रा ही 40 ते 45 दिवसांना देणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पाणी व्यवस्थापन. जवस हे पाण्यास उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे. या पिकास 2 पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी हे पीक फुलोऱ्यावर असताना म्हणजेच 40 ते 45 दिवसांना आणि दुसरे पाणी हे 65 ते 70 म्हणजे त्या ठिकाणी बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये देणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण 2 वेळा पाणी दिले तर आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली दिसून येते. आंतरमशागत करत असताना जवसाचे पीक हे पहिले 35 ते 40 दिवसापर्यंत तणविरहित ठेवावे आणि पेरणीनंतर 25 दिवसांनी पहिली डवरणी करून त्या ठिकाणी तण नियंत्रणाचे कार्य करू शकतो. अशा पद्धतीने आपण आंतरमशागत करत असताना डवरणी करून किंवा आपण निंदन करूनही त्या ठिकाणी तण नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर पीक संरक्षणामध्ये जवस पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. गादमाशीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पिकाची पेरणी ही ऑक्टोबर महिन्यातच करणे आवश्यक आहे. या माशीच्या नियंत्रणासाठी आपण 30% डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकतो. त्याबरोबरच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. या भुरी रोगाचा प्रादुर्भाव हा हवेद्वारे पसरणारा रोग आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी 25 ग्रॅम किंवा कॅरोथेन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्या ठिकाणी जर फवारणी केली तर आपण भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. त्याच्यानंतर समोरचा आहे तो अल्टरनेरिया ब्लाइट. अल्टरनेरिया ब्लाइट हा बियाण्याद्वारे प्रसार होणारा रोग आहे आणि या रोगाचा नियंत्रणासाठी आपण बियाण्यावर जी थायरमची किंवा कार्बेंडिझमची बीज प्रक्रिया करतो ती बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या रोगाचा जर प्रादुर्भाव दिसला तर त्या ठिकाणी मँकोजेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी फवारणी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जवस पिकावरचा दुसरा रोग आहे तो मर रोग. या रोगाचा प्रसारही बियाण्याद्वारे होतो. याच्यासाठी आपण जी बीज प्रक्रिया करतो, बीज प्रक्रिया केल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तरीही आपल्या पिकावर जर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर आपण त्या ठिकाणी फवारणी करणे आवश्यक आहे. शक्यतो मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जर पेरणी केली तर त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास नक्की मदत होईल. अशा पद्धतीने जवस पिकावर वेगवेगळे रोग येतात आणि त्या रोगाचे अशा पद्धतीने आपण नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जवस पिकाची काढणी आणि मळणी. जवस पिकाची काढणी आणि मळणी हे जवसाची पाने आणि बोंड्या ह्या पिवळ्या रंगाच्या झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण जवस पिकाची काढणीसाठी तयार झाले असे समजून त्या ठिकाणी विळ्याच्या सहाय्याने कापून 4 ते 5 दिवस सूर्यप्रकाशामध्ये वाळवून त्याच्यानंतर त्याची मळणी करून 10% ओलावा राहील अशा पद्धतीने आपण ते वाळवून आपण साठवून ठेवू शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, पारंपरिक पिकाबरोबरच आपण जर अशा तेलवर्गीय पिकांची जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला आवश्यक असणारे चांगले पौष्टिक तेल तर मिळेलच, त्याबरोबरच आपल्या शेतीला एक पारंपरिक पिकाव्यतिरिक्त चांगले पीक घेऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये आपण नक्कीच वाढ करू शकतो. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जवस पिकाची जर लागवड केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपण सर्वांनी जवस पिकाची लागवड करावी. धन्यवाद.